गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या तयारीला आयोगानं सुरुवात केली आहे। निवडणुकीची पूर्वतयारी असलेली प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावरून मोठा वादंग निर्माण झालाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातल्या प्रभाग रचनेवर विरोधकांनी आक्षेप घेतलेत। 2017 मध्ये मुंबईत भाजपला अनुकूल होईल अशी प्रभाग रचना ठेवली होती। तीच प्रभाग रचना आताही कायम असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला। उद्धव ठाकरेच्या पक्षानं घेतलेले आक्षेप सत्ताधारी महायुतीनं फेटाळून लावलेले आहेत। पराभवाची खात्री असताना निवडणुकीआधीच विरोधक आरोप करत सुटल्याचा टोला भाजपनं लगावला आहे। जी लाभदायक ठरू शकते अशी प्रभाग रचना मागच्या वेळेला केली होती। त्या बाबतीत त्यावेळेला आम्ही सगळं उदाहरणासकट दिलं होतं की कुठले कुठले प्रभाग कसे बदलले, त्याचा फायदा त्यांना कसा झाला, कुठल्या कुठल्या सीट ते त्यामुळे जिंकले, हे सगळं आम्ही त्यावेळेला उदाहरणासकट दिलं होतं। आणि साधारण तीच प्रभाग रचना यावेळेला ठेवण्याच्या मागचं कारण हे तेच आहे की त्यांना असं वाटतं की तीच प्रभाग रचना झाली तर आपल्याला ती सोयीची राहील। राहुल गांधी यांना मतचोरी विरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध, तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत। मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ती लोक आरोप करत बसणार। एका अर्थाने बॅलेट नको, EVM नको, पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको, मतदार यादीत नावं का वाढली, मतदार यादीतली नावं का वगळली, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत। त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे। जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारणं आताच शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही। EVM मधलं जे कारण होतं ते बेसच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं, कारण बॅलेटवर मतदान घेऊनसुद्धा BST मधले 12,000 जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल UBTला नाकारलं, 2,000 मतं देखील त्यांना पडली नाहीत। त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं, तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळं कुठावर तरी खापर फोडावं लागतं।